तर वर्ष मराठ्यांनी झुंज दिली. आमच्या 250-300 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात, बलिदान गेलेत. आमच्या आई बहिणीच्या कपाळ कुंकू पुसले. इथल्या माता मावल्यांचे टकोरे फुटलेत, तर पोराच्या छातीत गोळ्या लागलेल्या. 2.5 महिने पोरं हॉस्पिटल होते मुंबईच्या. सरकारनं भानावर या, मागच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला मीच पर्याय सांगतो, तुम्हाला गोडी गुलाबीण्यात हा प्रश्न सकारात्मक तोडगा काढावा लागेल. तुम्ही म्हणता लंबे हात हे ना खोडा हात हे, लंबे फंबे काही नसते कधी जिथं. तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोडीत काढावा लागणार आहे, तरच येऊ निघणार आहे. तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल, मुंबईत येऊन देणार नाही तर नामकं करू तर तमकं करू. मराठी तरसालेले आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका. तुम्हाला माझी विनंती, आम्ही शांततेत देणार नसता. 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या. विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. तुमच्या चुका 3.5-4 महिन्यातल्या मागच्या विशेष बाब करा. 2 दिवसात 54 लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती आहेत. 54 लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या. पुढच्या 1 दिवसात ज्यांना नोंदी मिळाल्या, प्रमाणपत्र मिळाले, त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही, कारण त्यांची वंशावळ ऑटोमॅटिक जुळली. ज्याची नोंद सापडली त्याची वंशावळ जुळली, मग त्याच्या परिवारातले जुळल्यातच जमा आहे. त्याच्या सगळ्या परिवारांना द्या. तुम्हाला सांगतो, हे आकडा मोठा होणार आहे आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळे सोयऱ्यांना द्या. आम्हाला मुंबईला हवंच का नाही, पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढणार असलात, इथं येणार असलात, पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरणार असला, आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलो, आज परिशिष्ट काढले, कुठं तुरट्या वट्या व्हायबल झाल्या, तोडूनच काढल्या. काय तोडून काढ रे? मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका. तुम्ही काही केलेलं नाही. तुम्हाला 54 लाखाला नोंदी द्यावं लागतं, कोण बी द्यावं लागते प्रमाणपत्र, त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागते, मग सगळ्या सोयऱ्याचा विषय. आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका, मराठ्यांनी करून घेऊ नका. मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय, मी सुद्धा तुमचंच लेकरू आहे. माझ्या अंगात मीपणा नाहीये. यांनी माझ्यावर ट्रॅप रचलाय, मी ट्रॅप फेपला भेट नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, मराठा समाज, जो मराठा समाज आहे मुंबईला येणारा, त्यांनी 20 तारखेला अंतरवालीपासून निघायचं मराठवाड्यातल्या सगळ्यांना. आणि जे येणार नाहीयेत मराठी, त्यांनी वाटा लावायला यायचे. सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांनी, ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार आहेत, त्यांनी वाटा लावायसाठी यायचं. सगळ्या मराठी घराच्या बाहेर पडा, हे आपल्याला येड्यात काढायला लागलेत. आणि सगळ्यांनी शांततेत, उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही. जर कोणी उद्रेक जाळपोळ केली तो आपला आंदोलक नाही, त्यांनी यायचं सुद्धा नाही. कोणी व्यसन सुद्धा मध्ये करायचं नाही. सगळ्यांनी शांततेत चालायचंय. जे आंतरवालीपासून मुंबईपर्यंत गावं आहेत, ज्या रस्त्यावरती हवेवरती, त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा, पाण्याचे स्टॉल लावा. जे जे ज्याला ज्याला करता येईल ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा. संडास बाथरूम ठेवा. संडास बाथरूम नाही ठेवलं तरी चालेल, आमचे सगळे मुक्काम डोंगराव आहे, आम्हाला काही टेन्शन येणार नाही, आम्ही आमचं बघू. पण जेवणाचं पाण्याचं व्यवस्थित सगळेजण नियोजन करा. घरी मराठी आता कोणी थांबवू नका. ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखेला येणार आहेत त्या त्या जिल्ह्यातले मराठी सगळ्याचे सगळे मोठ्या ताकदीने उसळून रोडवर वाटा लावायसाठी या. ज्यांना